एक छोट्या गावाच्या कडेला एक जुनी झोपडी होती. त्या झोपडीत एक आई कुत्री म्हणजे मम्मी आणि तिचा छानसा पप्पी राहत होता. पप्पी खूपच चिमुकला होता, गोल गोल डोळे आणि नेहमी आईच्या मागे मागे फिरणारा. आई रोज सकाळी गावात जाऊन काहीतरी खायला शोधायची. निघाताना ती पप्पीला नेहमी सांगायची, "इथेच थांब, मी लवकर परत येईन." पण एक दिवस आई खायला शोधायला गेली आणि खूप उशीर झाला. आकाशात काळे ढग आले, पाऊस सुरू झाला. पप्पी घाबरला. तो रडत रडत आईला हाक मारू लागला, "आई, आई." पाऊस, चिखल, थंडी, तरी पण आई पप्पीसाठी धावत होती. तिला फक्त एकच विचार होता, माझं बाळ सुरक्षित असावं. शेवटी ती ओल चिंब होऊन झोपडीजवळ पोहोचली. पप्पीने तिला पाहिलं आणि धावत तिच्या मिठीत शिरला. आईने त्याला घट्ट मिठी मारली. स्वतः भुकेली असताना पण आधी त्यालाच खायला दिलं. त्या रात्री पप्पी आईच्या छातीवर डोकं ठेवून झोपला आणि आई समाधानाने त्याच्याकडे पाहतच राहिली. शिकवण: आईचं प्रेम कोणत्याही अडचणींपेक्षा मोठं असतं. ती स्वतःचा त्रास विसरून आपल्या बाळासाठी सगळं करते.